थँक्यू थँक्यू डीजे. सर पहिला सामना आपल्या भेटीला येतो या वसई विरार प्रीमियर लीग 2024 मध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघता बघता शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपण आहोत, जिकडे ग्रुप डी मधून पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आहे इकरा सीसी तर दुसऱ्या ठिकाणी आहे टीम साईबा संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम साईबाने आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला आमंत्रित केले इकरा सीसीला. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे येऊ द्या. चला एक्स्ट्रा खेळाडू दोघांचा कॉमेंट्री बॉक्स कडे येऊ द्या. थँक्यू डीजे थँक्यू. तर सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आहे फरीद तर नॉन सेकंडला अनिकेत चॉक्सी. बघूया आता कशा प्रकारची रणनीती असणार आहे या ग्रुप डी मधून. पहिला सामना आपल्या भेटीला आला शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आणि शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये पासून आपण आहोत, जिकडे इकरा सीसी वर्सेस टीम साईबा. ऋषिदादा देसाई पहिले षटक घेऊन मार्गस्थ. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू ऑन साइडला फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू अडवलाय. 1 रन. धावसंख्या 1 ने धावांचा श्री गणेशा होतोय. इकरा सीसी संघाचा 1 चेंडूचा खेळ झाला, 1 धावा धावफलकार. 5 षटकांचा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं की बरंच काही घडलं होतं. एका षटकामध्ये 5 चौकार सुद्धा कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा ऋषिदादा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत ग्रुप डी मधून. त्या ग्रुप डी मधून पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम साईबा संघाने आणि प्रथम बॉलिंग स्वीकारले तर बॅटिंगला आमंत्रण. ऑन साइडला जागा बनवले, वेट अँड वॉच. परंतु काय जबरदस्त एफर्ट लावलाय लॉसन कोरिया. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावर. लॉसन कोरियाने आज सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवली होती ओरम क्रिकेट मध्ये आणि पुन्हा एकदा अंडरम क्रिकेटला दाखल झालाय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावर. ऋषिदादा पुन्हा एकदा स्वीपचा फटका. चेंडू गेलाय तोपर्यंत 1 धाव. या शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. ऋषिदादा देसाई पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं बदन गडी बाद. पहिला हादरा इकरा सीसी संघाला गॉन. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. 1 गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय काझी. रिव्ह्यू फक्त रनआउट साठीच असणार आहे आणि लक्ष द्यायचंय दोन्ही संघांनी. फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे, तो पण रनआउट साठी असणार आहे. प्रदोष नवीन गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. हो बॅकअप नाही. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. आजचा पहिला चौकार आजच्या दिवसातील VPL चौकार आपल्याला पाहायला मिळाला फरीदच्या बॅट मधून आणि त्या चौकाराने 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा कट केला. दिशा दिली गेली चेंडूला तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 10 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ झालाय.
वसई विरार प्रीमियर लीग 2024 शानदार दमदार आयोजन स्पर्धेचा ऑन साइडला जागा बनवले, परंतु काय एफर्ट नाहीये. एफर्ट लावलं होतं परंतु बॅकअप नव्हता. पुन्हा तेच घडलंय. चेंडू गेला सीमारेषा पार. व्हीपीएल चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 2 चौकार आल्या पहिल्या 3 चेंडू मध्ये आणि 2 चौकाराचा 14 धावा धावपलकावर. हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 15 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवली होती. फक्त 5 धावा, एक गडी सुद्धा बाद केला. यावेळेला स्वीप सक्सेसफुल आहे का नाही आहे. काय जबरदस्त एफर्ट लावला त्या ठिकाणी. ऋषी दादा फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव. 16 धावा. 1 टू गो. ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, तोपर्यंत 1 धाव. तर अखेरच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा ऋषिदा देसाई ड्राईव्ह केला चेंडू अडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 18 धावा धावपलकावर. विकेट जरूर गमावला होता पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव आलेल्या बॅटरने नाही घेतला गेला. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 19 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी हाताळले. हलक्याने चेंडूला सन्मान दिलाय, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 20 धावा, 20 रन. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. या षटकात पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका ऑन साइडला. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेलाय. येस, स्टेप साठी अपील आहे. येस, थँक्यू डीजे. पंच, स्टेप आहे. येस, स्टेप आहे. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला गेला होता ऑनसाइडच्या दिशेने, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु स्टेप असल्याने हा डॉट बॉल येणार आहे. तर निर्धाव चेंडू आलाय, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत हाताळले बघा. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 5 धावा दिल्या होत्या ऋषिदादाने, परंतु त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. एक शानदार स्पेल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. 20 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. 20 रन. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. विकेटचं पतन. गडी बाद. अजून एक कौस्तुभ. वसई विरार असोसिएशनचे सल्लागार किशोरदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते सुशांत. बघा, दोन्ही ब्रेक थ्रू आणून देण्याचं काम केलं यावेळेला. हो, सुरेख चेंडू पायावर आदळलाय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरस 21 धावा. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू.
चौथं षटक मार्गस्थ. 21 धावा धावफलकावर. मुन्ना नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या. 2 गडी बाद केले. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची सुरुवात केली गेली होती, पहिला चेंडू दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 22 धावा धावफलकावर. 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होते. 22 धावा धावफलकावर. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू अडवला. वेगाने फेकी होते. त्या वेगाने फेकीमुळे येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 22 रन. 22 धावा. चौथं षटक मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय मुन्ना. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच दिशेने ड्राईव्ह केलं चेंडूला. पण तो धावसंख्या 1 ने पूर्ण. 23 धावा. 23 रन. 3 चेंडूचा खेळ झालाय. 23 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला इनटू द गॅप. सीमारेख पार. VPL चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने 27 धावा धावफलकावर. सुशांतच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा मुन्ना सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 28 धावा. ड्राईव्ह केला. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेला चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. 4 धावा. थँक्यू. 32 धावा. 32 रन. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जिकडे आतापर्यंत इकराचा संघ 32 धावा धावफलकावर. ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर अजय पवार नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय. तर 2 खेळाडूंमधून चर्चा झालीच. कारण चर्चेस भाग पडले. काझी आणि सुशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. काझीच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात आणि आता चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. परंतु पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलंय. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. VPL चौकार. 4 धावा. थँक्यू. धन्यवाद. 1 मिनिट थांबतोय कौस्तुभ. लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हावं स्टेजवर येऊन. विशू गायकवाड आपण आला. आम्हाला आनंद आहे आणि या क्रिकेटची शोभा तुमच्यासारख्या प्रमुख पाहुण्यांनीच वाढली जाते. ओव्हर टू कौस्तुभ. बरंच काय घडलंय बघा. बरंच काय घडलंय या चेंडूवर बघा. पहिला हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. परंतु त्यानंतर 1 नाही तब्बल 1 मध्ये 2 ला कन्व्हर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती. त्या 2 धावामुळे आतापर्यंत 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर आता या चेंडूवर 2 धावा आल्यात. म्हणजे तब्बल 6 धावा धावफलकावर आहेत या षटकामध्ये. 38 धावा. 38 रन. मोठा फटका ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. 4 धावा. थँक्यू. सुशांत आज वेगळ्याच रंगात आहे आणि काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत केली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. परंतु काय बॅकअप आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवून रन आउट घेतलाय. तिसरा गडी बाद झाला संघाचा. गॉन. थँक्यू. साहिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बघा मोमेंटमला शिफ्ट कुठे झालं. आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह केला. हो. व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट लावलाय तिकडे.
मला वाटतं दीप आहे. दीपने त्या चेंडूला अडवलं, परंतु त्यानंतरचा बॅकअप पहा. वन शॉट आहे का? येस, वन शॉट आहे. एकच रन. चेक करा पंच. हो हो, क्या बात आहे. पहिला अटेम्प्टला चेंडू अडवला दीपने, परंतु त्यानंतरचा बॅकअप काय आहे बघा. अतिशय सुंदर बॅकअप. काय जबरदस्त बॅकअप पाहायला मिळालं आपल्याला. येस, पंच सांगतायत 1 रन शॉट, म्हणजे एकच रन आहे या चेंडूवर. ऑन साइडला ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय गॅप मधून. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 47 धावा तब्बल धावफलकावर. इनिंग ब्रेक होतोय आणि 48 धावांचं टार्गेट ठेवलंय. थँक्यू डीजे. चला, विभूती नेटवर्क साहेबा आणि मॉडर्न आर्ट दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. चला, दोन्ही कर्णधार विभूती नेटवर्क्स मॉडर्न आर्ट, मी विनंती करेल रंजन पाटील यांना की नाणेफेकीसाठी या ठिकाणी यावं. चला, दोन्ही कर्णधार मॉडर्न आर्ट्स विभूती नेटवर्क्स. चला, नाणेफेकीकडे जातोय आपण. यानंतर होणारा सामना विभूती नेटवर्क साहेबा विरुद्ध मॉडर्न आर्ट. एका साईडला गौरव पाटकर आणि हेमंत गाडीगावकर, आणि आमंत्रित केले आहे टॉस सोडवण्यासाठी रंजनदादा पाटील यांना. वसई विरार क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार, प्रमुख सल्लागार रंजन पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल. हेड इज द कॉल अँड इट इज टेल. सर्वप्रथम मी दोन्ही कर्णधारांना सांगेल की या ठिकाणी साईन करायची आहे तुमच्या टीम नेमच्या समोर मॉडर्न आर्ट. त्यानंतर मी गौरवला सांगेल की विभूती नेटवर्क साहेबाच्या समोर हस्ताक्षर करायचं आहे. तर टॉस जिंकला या ठिकाणी विभूती नेटवर्क साहेबा यांनी, आणि काय निर्णय असेल गौरव? फिल्डिंग कशा प्रकारचा संघ आहे, कशा प्रकारची रणनीती आहे या मोठ्या सीझन मध्ये खेळण्यासाठी? रणनीती असेल तर काय नाही, सगळ्यांनी सगळ्यांचा बेस्ट द्यायचा आहे, एवढंच आहे. आणि सर्वप्रथम फिल्डिंग घेतले किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. आणि या सर्व आयोजनाबद्दल काय सांगशील? VPL 6च्या हे जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर हर वेळेस एक नंबरच असते, काय मी एक नंबरवरच राहावं हीच आहे. धन्यवाद. हा होता गौरव पाटकर ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. तर मी मॉडर्न कडे जातोय. हेमंत, कशा प्रकारची तयारी आहे? नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय असता? तयारी केली आहे चांगली. नाणेफेक जिंकलो असतो तर फिल्डिंग केली असती, पण आता बॅटिंग करतोय. बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. विभूती नेटवर्क चांगली टीम आहे, त्यांच्यासमोर चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे आयोजन आहे, कालपासून खेळ चालू झाला, बघितलं मोठ्या मोठ्या टीम्स होत्या, कशा प्रकारची रणनीती मनात ठेवून आज उतरल्या मैदानात? VPLचं आयोजन दरवर्षी चांगलं असतं.
प्रत्येक प्लेअर VPLची आतुरतेने वाट बघत असतो, त्याचप्रमाणे आमच्या टीममधले सध्या सर्व प्लेअर VPLची वाट बघत होते, त्यामुळे तयारी जोरदार केलेली आहे. तर हा होता हेमंत गाडीगावकर आणि न्यूज फ्रॉम द सेंटर. विभूती नेटवर्क सायबा हॅज वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कौस्तुभ. थँक्यू. पाटला काय 48. प्रकाश पाटील आला नवीन गोलंदाज, पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. एक मिनिट थांबवतो कौस्तुभ. मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक नवापूरचं खणखणीत दणदणीत आवाज, एक यंग टॅलेंट या ठिकाणी आपल्याकडे. क्षमा असावी. तर मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हावं. तर पहिल्या चेंडूवर सिंगल आले, धावांचा श्रीगणेश होते. 48 धावांचा पाठलाग करायचा. काय या 48 धावांचा पाठलाग होईल, या धावा डिफेंड करत जातील येणारे कालवेल सांगेल. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका ठिकाणी ऋषिदा, तर नॉन स्ट्राईक हँडला प्रदोष. हलक्याने चेंडूला सन्मान दिलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. पाठलाग काय 48 48 धावांचा. तर पहिलं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते प्रकाश पाटील. डावखुरा गोलंदाजासमोर एक डावखुरा बॅटर. बॅटल चांगलं रंगणार आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू अडवलाय. हो वेगाने येतोय. तोपर्यंत डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. 48 धावांचा पाठलाग आहे. वसई विरार प्रीमियर लीग 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि अंतिम दिवसामध्ये आपण ग्रुप डी मध्ये आहोत, जिकडून पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही चेंडू खाली, परंतु तोपर्यंत 1 धाव. 22च्या रूपाने पंच अजित निकम सर सांगतायत की 22च्या रूपाने धावफलकावर. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पाठलाग आहे 48 48 धावांचा. थोडस बदल गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय चेंडूला. कट केलाय आणि त्याच दिशेने कट केलाय जिकडे हवा होता. चेंडू गेला सीमर पार. VPL चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. या अगोदर थेत्रसमध्ये थोडासा बदल केला होता, परंतु त्याच दिशेने टार्गेट केलं आणि टार्गेट एकदम सक्सेसफुल झालं चौकारासह. 7 धावा धावफलकावरतीच. ड्राईव्ह केला समोर दिशेने. चेंडू अडवला, वेगाने फेके होते. ओहो, तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरस 8 धावा. पाठलाग आहे 48चा. जाऊया ऐकूया डीजेला. थँक्यू. इक्वेशन काय राहिलंय? 40 म्हणजे 10ची सरासरी आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे कालवेल सांगेल. 24-40चं इक्वेशन आहे. रोहित जाधव नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, जिकडे दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावर आहेत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला या ठिकाणी. इकरा सीसी पहिला सामना आपल्या भेटीला आला होता आजच्या दिवसातील शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये. रोहित जाधव सज्ज होतोय 8 धावा धावफलकावर. हो, ट्रम्बल झालंय. काय घडलंय पहिल्या चेंडूवर? वाईट प्लस चौकार. 5 धावा. यस डीजे.
थँक्यू डीजे थँक्यू. बरंच काय घडलं या अगोदर षटक चालवायच्या अगोदर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला होता. चॉक्सीला आणलं होतं परंतु पहिला चेंडू यष्टींच्या बाहेर आणि बाहेर जाता जाता भाईच्या रूपाने 4 धावा म्हणजे तब्बल या चेंडूवर 5 धावा आल्या आणि 5 धावेने 13 धावा धावपलकार. पुन्हा एकदा ऑन साइडला जागा बनवले आणि जागा 2 खेळाडूंच्या बनवून बनवलंय. चेंडू गेलाय सीमारेखा पार चौकार 4 धावा. हो नो आहे क्या बात आहे. थँक्यू डीजे थँक्यू. नो आहे म्हणजे 5 धावा तब्बल या चेंडूवर. बरंच काही घडलंय या षटकामध्ये बरंच काही घडलंय. 0 चेंडू आहे आणि 10 धावा आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा तेच घडलंय. 9 प्लस चौकार 5 धावा. रोहित जाधव पुन्हा तसा जेवतोय हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण होते. बघा हा मोठा इम्पॅक्ट राहिला गेलाय या षटकामध्ये. सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या परंतु त्यानंतर तब्बल 10 धावा आल्यात एकही चेंडूवर नाही आणि आता एक चेंडूमध्ये 11 धावा तब्बल आल्यात. 19 धावा धावपलकावरती आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूला वेगाने फेकी हो डायरेक्ट हिट झालाय परंतु सुरक्षित क्रीज मध्ये. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट पहा कशा प्रकारे आहे. 20 धावा धावपलकावरती आहेत. 20 रन 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पाठला काही 48चा परंतु सुरुवात चांगली आहे आता टीम साहेबाकडून. अजूनही विकेट गमावला नाही. सर्वात जमेची बाजू ठरली गेले संघासाठी. 20 रन. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेलाय हातात. पहिला हादरा टीम साहेबा संघाला. ऋषिता देसाई गॉन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते अजय पवार. ब्रेक थ्रू आला विकेट आलाय. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती तो विकेट आलाय परंतु आता इकडून कशा प्रकारे रणनीती असेल येणारी कालवेल सांगेल. बघा आता 20 धावा धावपलकावरती आहेत. विकेट आणून दिलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. पाटला 48 धावांचा दिशा दिली गेली. पहिल्या चेंडूवर वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. तो सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण. 21 रन 21 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहा पाटला काय 48 धावाचा. काय या 48 धावांचा पाठलाग होईल की या धावा या मैदानावर डिपेंड केल्या जातील येणारी कालवेल सांगेल. परंतु आतापर्यंत सुरुवात टीम साहेबा संघाची चांगली आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला. चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण. 22 धावा धावपलकावर. 1 to go. सिग्नल आलंय. ड्राईव्ह केला चेंडूला. हो चुकी झाले. साहिल करतो चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धाब्यामध्ये. चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू. इक्वेशन काय आहे 18-22. सामना होता कुठे सामना आणला कुठे. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या परंतु त्यानंतरची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती. प्रकाश पाटील पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. यावलेला ऑन साइडला फेकी होईपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 27 धावा 27 रन. टार्गेट 48 धावांचं. 27 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालाय आणि इकडून आता दोन्ही बॅटरची कशा प्रकारची रणनीती असणार आहे या षटकामध्ये. ट्राय करायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही. बॅटची चेंडू गेलाय रोहित कडे. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. प्रकाश पाटील अल्ला
दोन खेळाडूंमधून चर्चा होते, चर्चेस भाग पडलंय या चेंडूवर. 27 धावा धावपलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. ओहो, स्कूपचा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता या वेळेला, ड्राईव्ह केलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 28 धावा, 28 रन, 3.3 ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. आता अजूनही 20 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हाताने, ऑन साइडला ड्राईव्ह केले, चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण होते. 29 रन, 29 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्ग, चांगलं षटक आहे बघा, कमबॅक केलंय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगले गोलंदाजी हाताले होते, फक्त 8 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये सुद्धा फक्त 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला. हो हो, वॉट अ फील्ड. या अगोदर चेंडू सोडला होता, परंतु ह्या पडल्याला एफर्ट लावलाय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत सिंगल रन, 30 रन. धावा, 1 to go चा इशारा आलाय. आमचे पंच अजित निगम सर सांगतायत की शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. स्वीप केलाय चेंडूला, स्वीप सक्सेसफुल. हो हो, चेंडू गेला सीमार पार. VPL चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. आमच्या मुख्य स्क्रीनवर इक्वेशन दिसतंय, जिकडे 12-14चं इक्वेशन राहिले. पाठलाग होता 48, 48 धावांचा, परंतु जमेची बाजू काय ठरली? विकेट गेला होता, परंतु त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव नाही प्रदोषने घेतला, नाही अजयने घेतला. ही जोरात जमेची बाजू ठरली गेली. परंतु इकडून एखादा विकेट जर आला तर कमबॅक 11 CC साठी होऊ शकते, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मॅच इक्वेशन जर आपण बघितली तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 12-14चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. चला, 12-14. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर काझी. बघूया इकडून कशा प्रकारची रणनीती असणार आहे. बारा चेंडू 14 धावा, क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. काझी सज्ज होतोय अजय समोर. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं, ड्राईव्ह चेंडू निघून चाललाय, परंतु वेगाने येतोय. 1 धाव पूर्ण केलं, दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा झाली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्या 2 धावामुळे धावसंख्या धावपलकावरती 36 रन. 1 चेंडूचा खेळ झालाय. 36 धावा धावपलकावर, 1 गडी बाद झालाय. 11-12चं इक्वेशन राहिले. पुन्हा एकदा काझी सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू, ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवलाय, फेकी होते, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. कुठल्याच प्रकारचा दबाव नाही. पाठलाग होता 48 धावांचा. विकेट जरूर गमावला होता, परंतु दोन्ही बॅटरने हा दबाव आतापर्यंत नाही घेतला गेला. परंतु इकडून विकेट, इकडून डॉट बॉल येणं खूप गरजेचं असणार आहे 11 CC संघासाठी, जर का ह्या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. काझी पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू. हो हो, जॉन्टी आहे. जॉन्टीने चेंडू अडवलाय, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. 38 धावा, 38 रन. जुनी 10 धावांची गरज. मॅच इक्वेशन बनले 9 चेंडू 10 धावा. पुन्हा क्षेत्ररक्षक मध्ये बदल केला गेलाय. हो, आफ्टरचे जास्त बाहेर आहे, त्यामुळे येतोय वाईट. 9-9चं इक्वेशन आता या मॅच मध्ये राहिले गेले. जागा बनवले चपल होऊन आणि सफल झालाय, सक्सेसफुल. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. डेड बॉल आहे.
9-9च इक्वेशन आहे. 9 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलाय, दिशा दिली गेले, वेगाने फेकी होते, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 8-8चे इक्वेशन राहिले. इकडून एखादा विकेट, एखादा डॉट बॉल कमबॅक करेल, परंतु ते काम करावं लागणार आहे. काजीचं आतापर्यंत चांगलं षटक आहे. स्वीप केलाय चेंडूला, वेगाने फेकी होते, परंतु 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. 41. येस, 41 धावा शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7-7चे इक्वेशन. ड्राईव्ह केलाय, चेंडू केला इंटू द गॅप, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. 3 षट. थँक्यू डीजे, थँक्यू. समाधा बघा, 48 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्याच्यामध्ये काय घडलं, पहिल्या षटकामध्ये 8 धावा, परंतु एका चेंडूवर जे 11 धावा आल्या, हा मोठा इम्पॅक्ट राहिला या मॅच मध्ये आणि त्यामुळे त्या 11 धावेने एक कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करून दिले होतं टीम साहेबाला. आणि बघता बघता आता इक्वेशनला कुठे आणून सोडलंय, 6-3च्या इक्वेशनला आणून सोडलंय. 6 चेंडू 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षक लावलं गेले, परंतु या क्षेत्ररक्षकामध्ये एखादा विकेट आला तर ते कमबॅक होऊ शकते, परंतु ते काम करावं लागणार आहे सुशांतला, जो आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये दाखल झालाय. 6-3चं इक्वेशन. पहिला चेंडू, दिशा दिली गेले, हो चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं अडवलाय चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 5 चेंडू 2 धाव्यांची गरज. फक्त एकच गडी गमावला होता 48चा पाठलाग करत असताना आतापर्यंत टीम सायबा संघाने. पुन्हा एकदा सज्ज होतोय, वेगवान गोलंदाज, वेगवान चेंडू, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे 1 धाव. फक्त 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ड्राईव्ह केलाय, चेंडू निघून गेलाय, 4 धावेसाठी मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम सायबा संघाने आणि पराभवाला सामोरे जावं लागलंय इकरासीसी संघाला. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघाने लगेचच उतरायचं आहे.